सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून लाडकी बहीण योजना आणून सरकार इव्हेंटमध्ये आता व्यस्त झालेला आहे। आज नागपुरामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि स्टेजपासून जसा फॅशन शोमध्ये एक मोठा रॅम्प असावा आणि सरकार आता रॅम्पवर चालायला लागलं आहे। बहिणीशी संवाद साधायचा निमित्त साधून सरकारी तिजोरीची अक्षरशः लूट चाललेली आहे। जलसंधारण खात्यामध्ये संजय राठोडांच्या ते तर जमीन तर बळकवलीच, ती जमीन एका धार्मिक ट्रस्टच्या नावाने मागणी केली आणि रजिस्टर करताना स्वतःच्या ट्रस्टनी करून घेतली। करोडो रुपयाची जमीन, करोडो रुपयाची, एवढा घोटाळा त्यांनी केला। त्या पलीकडे जाऊन त्या जलसंधारण खात्यामध्ये 2,500 कोटी रुपयाची तरतूद असताना 8,000 कोटी रुपयाचे टेंडर काढले गेले। 8,000 करोड प्रत्येक गोष्टीमध्ये बोलणारे आता त्यांना काय सगळं मुक्का मार सहन करावा लागतोय देवेंद्र फडणवीसांना। हे सगळं त्यांच्या डोळ्यादेखत होत असताना ते का पुढे जात नाही आहेत? हा भ्रष्टाचार होत आहे, राष्ट्रवादीचे खात आहेत, शिंदे गटातले सगळे भ्रष्टाचाराने बरबटले आहे। आता हे तिघेही मिळून जर महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आणि आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेमध्ये मार खाल्यावर ही बुद्धिसुस्ती आहे, म्हणजे वापरा आणि फेका, हे अजित पवारांच्या संदर्भात घडते हे आता दूर राहिलेलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।